नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझावर आपण पाहताय माझा विशेष. पठाणकोट हल्ल्यामुळे संपूर्ण देश जिथे हादरून निघाला होता त्या हादऱ्यातनं देश बाहेर निघतोय तोवर आज उरीमध्ये एक तसाच मोठा हल्ला झाला आणि तब्बल 17 जवान आपले त्यामध्ये धारातीर्थी पडले. 4 दहशतवाद्यांनी हा जवळपास सुसाईड अटॅक केल्यासारखाच होता तो. या 4ही दहशतवाद्यांना इथे कंठस्नान घालण्यात आले. डीजीएमओनी नुकतीच त्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि काही धक्कादायक खुलासे त्यामध्ये केले, जसे की या दहशतवाद्यांकडे असलेले सामान हे पाकिस्तानातून आलेलं होतं. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की पाकिस्तानी लष्करानेच तर ही कारवाई केलेली नाहीये ना या दहशतवाद्यांच्या वेशात. आणि पाकिस्तान अशा जर वारंवार कारवाया करत असेल तर आपण चोख प्रत्युत्तर देऊ अशी स्टेटमेंट्स माध्यमांमध्ये येऊन आपले राज्यकर्ते किती दिवस गप्प बसणार? खरी ऍक्शन कधी घेणार? आणि पाकिस्तानच्या ह्या ज्या नापाक कारवाया सुरू आहेत त्याचं उत्तर नेमकं द्यायचं तरी कसं? याच विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर सुधीर सावंत. त्याचबरोबर नागपूरहून आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन आणि पुण्याहून आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे. मला सुरुवातीलाच जायचंय ब्रिगेडियर सावंत यांच्याकडे. ब्रिगेडियर सावंत, जशा प्रकारे हा हल्ला झालेला आहे, एक ब्रिगेड हेडक्वार्टर आहे ज्यामध्ये सैनिक जे बॉर्डर्सवरती गस्त घालून विश्रांतीसाठी आलेले होते त्यांच्यावरती अशा प्रकारे ओपन फायर केली गेली आहे. 17 जवान आपले त्यामध्ये धारातीर्थी पडतात. एवढ्या आतपर्यंत येऊन हे दहशतवादी हल्ला करूच कसे शकतात? म्हणजे आपण कुठेतरी चुकतोय? बेसिकली 12 ब्रिगेडवर हा हल्ला सकाळी झाला उरीला. उरी अशी जागा आहे की ते जवळजवळ LOC त्याच्या सभोवती फिरते आणि जिथे हाजीपीरची लढाई झाली होती तीच जागा आहे इथून पुढे. आणि तिथील जो सिव्हिलियन आहे, नागरिक आहे, हा जनरली सैन्याबरोबर फ्रेंडली राहिलेला आहे. कारण ते बकरवाल, गुजर वगैरे या जमातीचे लोक आहेत आणि अशा प्रकारचा दहशतवादी कारवाई तिथे आपल्याला फार कमी ऐकायला आले असतील. बेसिकली 2006 नंतर कारण अनेक आतंकवादी आपण सरेंडर करून मग त्यांना सैन्यात घेतले. 8000चं सैन्य बनवलं आणि 2006 पासून तिथे दहशतवादी कारवाया फार कमी झाल्या. काश्मीरमध्ये जवळजवळ शांतता प्रस्थापित करण्यात आला. पण एक मोठी चूक सरकारने केली, जी मनमोहन सिंग सरकारने सुरू केली आणि आता यांनी ती कंटिन्यू केली, की तिथले सैन्याचे सर्व तिथनं विड्रॉ केले, मुख्य जागेवरनं, रस्त्यावरनं वगैरे वगैरे, आणि BSF CRPF मग तिथे डिप्लॉय केलं. आता तुम्ही बघाल की गेल्या 2 वर्षात परत तिथे आणखी कारवाया सुरू झाल्या. आणि 17 जवान माझे शॉकिंग आहे. म्हणजे 17 जवान आपले मारले गेले. हा फिदाईन हल्ला होता आणि हा दहशतवादी ग्रुपचा हल्ला होता. पण हा दहशतवादी ग्रुप असा आहे जैसे मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबा, हे जे पाकिस्तान सेना कंट्रोल करते. आणि जर ह्यांनी हे फिदाईन पाठवले तर सैन्याच्या मदतीनेच तिथे आलेले आहेत आणि पाकिस्तान सैन्याने हे केलेली कारवाई आहे. आणि दहशतवादी हल्ला आहे असं आपण न म्हणता ही पाकिस्ताननी केलेली कारवाई आहे असं स्पष्ट म्हटलं पाहिजे. कारण आम्ही अनेक वर्ष, एक पूर्वीचं सरकार होतं, आत्ताचं सरकार होतं, आम्ही नेहमी कडक कारवाईची मागणी करत आलेलो आहोत. कारण कसं आहे, असा हल्ला झाला आणि आम्ही काय करतो, आम्ही धमक्या देतो, हम बख्शेंगे नाही, हम इनको सबक सिखाएंगे. हे आम्ही किती वेळ ऐकत बसायचं? कारण आम्ही कमीत कमी रिटॅलिएटरी हल्ले तरी झाले पाहिजेत. म्हणजे जर त्यांनी एक हल्ला केला तर त्याला प्रति हल्ला म्हणून काहीतरी आपल्याकडनं दिसलं पाहिजे. तसं काय नाही. मुख्य प्रश्न हा काय, हा 1980च्या दशकातनच आहे, ज्यावेळेला मी पण उरी सेक्टरमध्येच त्या काळात होतो. आणि हा बेसिकली अमेरिका आणि सौदी अरेबियानी पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी ग्रुप बनवले आणि त्यांना भारतामध्ये घुसवले तेव्हापासूनचा आहे. आणि अमेरिका आणि सौदी अरेबियाचा पूर्ण पाठिंबा पाकिस्तानला आहे. जर हा पाठिंबा काढून घातला म्हणजे ह्या प्रश्नाची मुळं ही कुठे ना कुठेतरी अगदी थेट म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा ही आंतरराष्ट्रीय प्रश्नाकडे किंवा आंतरराष्ट्रीय दबावाचं जे राजकारण असतं त्याच्याशी जोडलेले आहेत. महत्वाचा मुद्दा आहे हा. मला मेजर जनरल शशिकांत पित्रे यांना विचारायचंय की हा जर हल्ला पाहिला, 17 जवान आपले त्यामध्ये धारातीर्थी पडतात, ही खूप मोठी संख्या आहे, खूप मोठा धक्का आहे हा आपल्यासाठी. कुठे चुकतोय आपण? नेमकी चूक काय झालेली आहे की ज्यामुळे आपल्या सैन्यावरती ही परिस्थिती ओढवली? नम्रताताई, प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की हल्ला कसा झाला आणि कुणावर झालाय. हा हल्ला जसं आता आपल्याला सांगितलं, उरीमध्ये एक ब्रिगेड आहे आणि ती ब्रिगेड जी आहे त्या हेडक्वार्टरच्या जवळ एक नवीन बटालियन, 2 बटालियन एकमेकाशी
हँडिंग टेकिंग ओव्हर करायच्या अवस्थेत होत्या. हो. आणि जी नवीन बटालियन जी होती 10 डोगरा, त्यांचे काही लोक जे सगळे व्यवस्थापनामधले होते, ऍडम लोक म्हणतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे लोक होते, ते आलेले होते आणि ते एका टेंटमध्ये राहत होते, एका अस्थायी म्हणजे टेम्पररी शेल्टरमध्ये राहत होते. आणि ही माहिती दहशतवाद्यांना निश्चित मिळाली असणार, अचूक माहिती मिळाली असणार. त्यांना ही माहिती लोकल म्हणजे स्थानिक लोकांकडून मिळाली असणार आणि ते त्याची वाट बघत असणार. आणि त्यानंतर त्यांनी येऊन प्रथम तो तंबू पेटवला आणि तो तंबू पेटवल्यामुळं जो मोठा भडका उडाला तेव्हा ते बाहेर यायला लागले आणि त्यांना मारलं. त्यामुळे हे प्रत्यक्ष मारलेले नाही आहेत. अर्थात हे लक्षात घ्या की 1 किंवा 4 किंवा 10 किंवा 20 दहशतवादी असले तरी ते तेवढाच घातपात करू शकतात, त्याच्याच करता ते येतात. तेव्हा हा जो हल्ला झालेला आहे हा फॉरवर्ड म्हणजे सरहद्दीवरच्या जवानांचे झालेले त्यांचे जे मागचे एलिमेंट्स असतात त्यांच्यावर झालेलं आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता सावंत साहेबांनी सांगितलं तसं उरी हे अगदी लाईन ऑफ कंट्रोल ताबारेषा जी आहे त्याच्या अगदी जवळ आहे आणि तिथून जो एक नाला येतो तो त्याच्यातून कुणी येऊ शकतं. तिथं वायर आहे, परंतु ती जी वायर आहे ती कधीही तुम्ही नाल्यातून क्रॉस करू शकता. आणि हे जे लोक होते टेम्पररी लोक आहे, त्यांच्या भोवती काही भिंत वगैरे काही नव्हती आणि त्यामुळे ते येऊ शकले. याचा अर्थ असा नव्हे की हे व्हायला पाहिजे. तुम्ही आता विचारलं चूक कुठं झाली. आताच मी एक बातमी ऐकत होतो की ह्याच्याबद्दलची बातमी म्हणजे ह्याच्याबद्दलची सूचना ज्याला इंटेल म्हणतात, इंटेलिजन्स म्हणतात, ती मिळालेली होती. आणि हे जर खरं असलं तर हे अत्यंत गंभीर आहे. याची चौकशी होईल. याबद्दल आपण काही आता याच्याबद्दल भाष्य करण्याचं काही कारण नाही आहे. परंतु हा हल्ला निश्चित जैश ए मोहम्मदच्या लोकांनी केला. आता एक 10 मिनिटापूर्वीच मी ऐकलं आपले रणबीर सिंग, लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग जे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली दिल्लीत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जैश ए मोहम्मदचे लोक आहेत, त्यांच्याजवळ AK-47 होती आणि त्यांच्यावर जे सामान जे होतं ते संपूर्ण पाकिस्तान मार्किंग होतं. त्यामुळे आता याच्याबद्दल आपल्याला काही संशय नाहीये, हा पाकिस्तानमधून हल्ला झालाय. आता तो चूक कोणाची आपण याबद्दल केले, आपण आता काय करावं याबद्दल आता तुम्ही पुढे चर्चा कराल. नक्कीच त्याच्यासाठी आपला चूक कोणाची आहे या गोष्टीचा अनालिसिस चाललेला आहे. कर्नल पटवर्धन, यामध्ये जसं आता जनरल पित्रेंनी सांगितलं की टेम्पररी शेल्टर्समध्ये हे लोक राहत होते, युनिट एकमेकांना हँडओव्हर करत होते ड्युटीज त्यांच्या. पण ब्रिगेड हेडक्वार्टर आहे हे, जरी तिथे भिंती नसल्या तरी तिथे गस्तही असलीच पाहिजे. जर ते ब्रिगेड हेडक्वार्टर आहे अशा प्रकारे गस्त असते का तिथे, आणि जर असेल तर ही तोडून जाणं हे शक्य असतं का अशा प्रकारच्या अटॅक्समध्ये? कारण ते थेट तंबूपर्यंत पोहोचलेले ते दहशतवादी आणि सर्वप्रथम त्यांनी तंबू पेटवलाय आणि मग फायरिंग केलंय. असं आहे मॅडम की जेव्हा केव्हा दहशतवादी हल्ला करतात त्या लोकांच्याकडे एलिमेंट ऑफ सरप्राईज असतं. सगळ्यात पहिल्यांदा ते कुठेही हल्ला करू शकतात, केव्हाही हल्ला करू शकतात, कसाही हल्ला करू शकतात. आता हा जो हल्ला झालेला आहे हा एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेसवर झालेला आहे. द व्हेरी फॅक्ट की हे लोक टेंटमध्ये राहत होते याचा अर्थ असा की तिथे जागा कमी होती, डिफेन्सेस नव्हते. ही रिअर त्यांचं असल्यामुळे, मागची जागा असल्यामुळे तिथे जशी जागा मिळाली तशी या लोकांनी आपले टेंट उभारले आणि तिथे ते राहिलेत. जसं जनरल साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा त्यांनी आतमध्ये आल्यानंतर जी काही टाइमलाईन टीव्हीवर येते आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी साधारण 4:30-5च्या सुमाराला आतमध्ये आले ते आणि 5:15च्या सुमाराला त्यांनी त्या टेंटवर एक इन्सिडेंटरी ग्रेनेड फेकला. तो ग्रेनेड असा असतो की फुटल्याबरोबर त्याची आग लागते, तो फॉस्फरस ग्रेनेड असतो. त्यामुळे पहिल्यांदा तिथे आग लागली आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी ग्रेनेड पाठवलेत. आता तुम्ही हा जो प्रश्न विचारला की चूक कुठे झाली, तर चूक ही अशी झालेली आहे की तिकडनं 4 किंवा 5 आतंकवादी आलेले आहेत. इंटेलिजन्स आपल्याला जरी मिळालं असेल तरी इट इज अ व्हेरी वेग इंटेलिजन्स. केव्हापासनं आर्मीच्या कॅम्प्सवर हल्ले चालू आहेत. 3च दिवसापूर्वी पुंछमध्ये हल्ला झाला, त्याच्यानंतर काल राजौरीमध्ये हल्ला झाला होता. तर त्याच्यामुळे हे हल्ले आता चालू राहणार आहेत. नवाज शरीफनी जेव्हा
पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये इलेक्शन झाले आणि त्या रिझल्टच्या नंतर त्यांनी सांगितलं की काश्मीर आमच्याकडे केव्हा येईल याची आम्ही वाट पाहत आहोत. वी आर वेलकमिंग काश्मीरीज विथ ओपन आर्म्स. तर त्याला आता युनायटेड नेशन्समध्ये जायच्या आधी आणि जनरल असेंब्लीला भाषण द्यायच्या आधी त्यांना काहीतरी एक स्पेक्टॅक्युलर करून दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानचे आर्मीचे लोक तिथे पाठवलेले आहेत. अनफॉर्च्युनेटली गोष्ट अशी आहे की हे 4 लोक जे आपण मारलेले आहेत त्यांच्याकडे फक्त जर वेपन आणि सामान सोडलं पाकिस्तानी मेक्सचं तर त्याच्यामध्ये दुसरं काहीही पाकिस्तानचं त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड नाही आहे, त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंटरी प्रूफ नाही आहे, काहीही नाही आहे. त्यामुळे आपण हे कन्क्लुझिव्हली सांगू नाही शकत. जरी आपल्याला माहिती आहे, सगळी पूर्ण जगाला माहिती आहे, तरी पुरावा जो म्हणतात तो पुरावा आपल्याकडे नाहीये की हे दाखवायला की हे पाकिस्तानचे आहेत. पण आहेत पाकिस्तानचे. चूक अशी झालेली आहे की आपल्या इथे लॅक्सिटी झालेली आहे. तिथे नेहमी गस्त चालू असते पण ती गस्त तोडायला फारसा वेळ लागत नाही कारण पॉइंट टू पॉइंट गस्त चालते. त्या याच्यामध्ये कोणीतरी यांना डायरेक्शन दाखवलेली आहे आणि ही डायरेक्शन आपल्या इथले जे चवताळलेले तरुण आहेत काश्मीरमधले, कारण हा साऊथ काश्मीरचा भाग आहे, खोऱ्यातल्या साऊथ काश्मीरचा भाग आहे, त्यामुळे तिथे आर्मीच्या अगेन्स्टमध्ये खूप लोक आहेत. त्या लोकांनी यांना डायरेक्ट केलं असेल. कुठलीही माणसं सरहद पार करून आपल्या इथे येऊन बरोबर पिन पॉइंट त्या टार्गेटवर कधी जाऊ शकत नाही. अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणजे कोणतरी घरचाच आहे ही यामधली अत्यंत गंभीर बाब आहे. आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. मात्र हा हल्ला होण्यामागची कारण काय, आणि हल्ला तर झालेला आहे, आता काय करायला पाहिजे आपण, या प्रश्नाचा आपण उहापोह करणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना उत्तर द्यायचं कसं, कारण उरीमध्ये हल्ला झालेला आहे, आपले 17 जवान धारातीर्थी पडलेले आहेत. माझ्यासोबत मेजर जनरल शशिकांत पित्रे आहेत. पित्रे सर, अशा प्रकारे हल्ले झाल्यानंतर आपण करायचं काय, हा एक मुख्य प्रश्न आपल्यासमोर असतो. कारण राजकारणी म्हणजे आपले डिफेन्स मिनिस्टर असतील, पंतप्रधान असतील, होम मिनिस्टर असतील, या सगळ्यांनी तरी आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ अशा सिंगल लाईनवर स्वतःच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पण ऍक्च्युली यामध्ये काय करण्याची गरज आहे जर हे हल्ले आपल्याला थांबवायचे असतील? आपण आता अगदी योग्य विधान केलेलं आहे की यावेळेला विशेष करून पंतप्रधान आणि राम माधव यांची 2 विधानं आलेली आहेत ती अत्यंत ठोस आहेत. म्हणजे त्याच्यात एक मोठा एक खंबीरपणा आहे. आणि ह्या विधानानंतर आता जर काही झालं नाही तर खरोखरच आपल्यावरचा विश्वास थोडासा ढळू शकेल. त्यामुळे अशी विधानं करण्याआधी आपण काहीतरी विचार करायला हवा. मी फार पूर्वी 26/11च्या वेळेला लिहिताना सांगितलेलं होतं, एक लिहिलं होतं वर्तमानपत्रात की 26/11 नंतर आपल्याला असं केलं पाहिजे की असा पुन्हा हल्ला झाला तर अशा काही आपले पर्याय, असे ऑपरेशन्स, कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग म्हणतात त्याला, असे तयार हवेत. आणि असा हल्ला आपल्यावर आला की त्याच्या 24 तासात आपण त्याचा ईट का जवाब पत्थर से म्हणतात तसा त्याचा उत्तर आपण दिलं पाहिजे. पण त्याच्याकरता आपली संपूर्ण तयारी असली पाहिजे. त्याचे काय परिणाम होतील, काय त्याचे प्रतिसाद काय उठतील, आंतरराष्ट्रीय भागात काय पाहिजे, याचा सगळ्याचा विचार झाला असला पाहिजे. माझ्या मतानं अशी आता वेळ आलेली आहे. मी आशा करतो, आता मी सध्या सैन्यात नाही आहे, मी एक तिथं ब्रिगेड कमांड केलेली आहे. मी आता आशा करतो की जर आता आपण ठरवलं आणि खरोखरच असा निश्चय केला आणि काहीतरी करून दाखवलं तर होईल. आता ते काय करणार हे जे आहे हे करायचं तर ते निश्चितच आपल्याला ही ताबारेषा आहे ती ओलांडून जाऊन तिथे आपल्याला ठाऊक आहेत जवळजवळ 42 तिथं दहशतवाद्यांचे तळ आहेत. त्या एखाद्या तळावर आपण हल्ला केला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की हा तळ उरीच्या समोर असला पाहिजे. हा उरीच्या कुठेही जिथं त्यांना शंका येणार नाही अशी जर योजना तयार असली आणि ती जर योजना पुढील 24, 48, 72 तासात आपण जर करू शकू तरच आपल्या शब्दाला काहीतरी मान राहील.
म्हणजे नाहीतर सेम आपण स्ट्रॅटेजी जी एक आपण आम्ही असे त्याला प्रत्युत्तर देऊ, आम्ही काहीतरी करू, म्हणजे असं सेम जर म्हणत स्ट्रॅटेजी राहिलं 65च्या युद्धात तर शास्त्रीजींनी त्याचा वापरलेली होती. म्हटलं जसं म्हटलं आपल्यावरचा विश्वास उडेल. शास्त्रीजींनी जसं 65च्या युद्धात केलेलं होतं ते की झालं. पाकिस्तानने म्हणजे काश्मीर फ्रंट आता ओपन त्यावेळेला केल्यावरती त्यांनी युद्ध चालू पंजाब आणि होतं. राजस्थान फ्रंट ओपन केलेले होते पाकिस्तानची ताकद डिवाइड करण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी. तसं काहीच तुम्ही म्हणताय स्मॉल स्केल रिटॅलिएशन मध्ये? नाही, पण ते नाही, तुम्ही मोठं नाही, तुम्ही एक मोठं वेगळं उदाहरण देताय. हे मी युद्धाचं उदाहरण, युद्ध चालू झालेलं नाहीये आपण काय, परंतु आपण जसा हल्ला झाला तसाच त्याला आता कसा व्हावा, कुठून जावं आणि त्याचे परिणाम काय होतील हा मोठा गहन विषय आहे आणि तो त्याचा पूर्ण विचार झाला पाहिजे. पण त्या दृष्टीने आपण विचार ऑलरेडी करून ठेवला असला पाहिजे आणि त्याची आता परिपूर्ती होणं आवश्यक आहे. कर्नल आता ते काय पटवर्धनांना काही होतंय मुद्दा ते आपण पुढे मांडायचा? पाहू. कर्नल पटवर्धन, असं आहे मॅडम की हे म्हणणं फार सोपं आहे की तुम्ही बॉर्डर पार करून जा आणि त्यांच्यावर हल्ला करा, पण जसं आपण बॉर्डरवर डिफेन्स घेतलेले आहेत तसे पाकिस्ताननी पण घेतलेले आहेत. कुठेही जरी आपण गेलो तरी ते डिफेन्स ब्रीच करून आपल्याला जायला पाहिजे. त्याच्यामुळे जसा मी आधी स्पेशल फोर्सेसमध्ये होतो तर आम्ही जे ऑपरेशन्स करायचो ते सगळे हेलिकॉप्टरच्या थ्रू करायचो. तर हेलिकॉप्टरच्या थ्रू जर स्पेसिफिक इंटेलिजन्स मिळाल्यानंतर हेलिबॉर्न ऑपरेशन जर तुम्ही केलेत तर त्या ऑपरेशनमध्ये आपल्याला सफलता मिळू शकते. इंडियन आर्मीमध्ये ही काबिलियत आहे. आपण जेव्हा आम्हाला गव्हर्नमेंट सांगेल की तुम्ही बॉर्डर क्रॉस करून जा आणि एक ऑपरेशन करा, स्पेशल ऑपरेशन्स करा, तर आपण हे करू शकतो. आपण हे म्यानमारमध्ये केलेलं आहे, आपण हे बांगलादेशमध्ये केलेलं आहे, त्यामुळे आपण हे इथेही करू शकतो. पण त्याचे जे पुढे कॉन्सिक्वेन्सेस होतील ते कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे जर पुढे ओपन वॉर झाली किंवा पाकिस्ताननी जर याला एस्केलेट केलं, मी न्यूक्लिअर वॉरबद्दल बोलत नाहीये, मी नॉर्मल वॉरबद्दल बोलतोय की हे जर पाकिस्तानने एक्स्केलेट केलं तर आपल्याला त्याला तोंड देण्याची आपल्यामध्ये हिंमत आहे. पण ती हिंमत राजकारणी दाखवतील का? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही प्लॅन, जसं जनरल साहेबांनी सांगितलं की प्लॅन बनलेले आहेत, पण मॅडम एक लक्षात ठेवा की असले प्लॅन टीव्हीवर कधीही डिस्कस केल्या जात नाहीत. मी एक तुम्हाला हायपोथेटिकल एक्झाम्पल दिलं की मला जर कोणी एक हेलिकॉप्टर दिलं तर मी त्याच्यामध्ये 25 ते 50 सैनिक घेऊन जाईन, त्याच्या तिथे हल्ला करीन आणि लगेच तिथनं एक्सपायरी स्टेट होईल. हे करायला करता मला फ्लाईंग टाइम साधारण अर्धा तास पाहिजे, परत याला अर्धा तास पाहिजे आणि ऑपरेशनला अर्धा तास पाहिजे. 1.5 तासामध्ये एक ऑपरेशन होऊ शकतं. पण हे एक थेरॉटिकल आहे. या थेरॉटिकल करता तुम्हाला आर्टिलरीचा सपोर्ट पाहिजे, आर्टिलरी डिप्लॉय व्हायला पाहिजे. त्याच्याकरता जे काही करायचं आहे त्याच्याकरता पॉलिटिकल विल आहे की नाही हेच कळायला पाहिजे. आर्मीमध्ये ही ताकद आहे, पण राजकारण्यांनी त्याला हो म्हटलं पाहिजे, ब्युरोक्रॅटनी त्यांना हो म्हटलं पाहिजे. आम्ही केव्हाही हे करायला तयार आहोत आणि सक्षम आहोत. नक्कीच. ब्रिगेडियर सावंत, यामध्ये एक जर मुद्दा आपण असं म्हणून की आम्ही बॉर्डर क्रॉस करून जाऊ, एक मुद्दा जर यामध्ये आपण असा लक्षात घेतला तर जसं आता कर्नल पटवर्धनांनी सांगितलं की आपण खरोखरच तयार आहोत का हे सुद्धा आपल्याला कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. पाक ऑक्युपाईड काश्मीरचा जर विचार केला तर आज पाकिस्तानचे 3 मोठे एअरबेस आज पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तान तिकडे सैन्याच्या दृष्टीने खूप प्रोग्रेसिव्ह स्वतःचं सैन्य त्या ठिकाणी ठेवतंय. अशा परिस्थितीत असे छोटे छोटे रिटॅलिएटरी अटॅक करणं शक्य होईल का? जायचं, ठोकायचं आणि परत यायचं, असे शक्य होतील का जर पाकिस्तानने जर एस्केलेटरी काही मेजर्स घेतले, जसं आता कर्नल पटवर्धनांनी सांगितलं तर? काय इंडियन आर्मी सर्व गोष्टीसाठी तयार आहे. आणि बेसिकली तुम्ही बघितलं तर कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानने तेच केलं, ते बॉर्डर क्रॉस करून आपल्या एरियात येऊन आपला कब्जा केला. पण भारतीय पॉलिटिकल विल नव्हती आणि आम्ही त्यावेळेला फक्त प्रति हल्ला तिथेच करत बसलो आपल्याच एरियात. बॉर्डर क्रॉस करायला सरकारने परवानगी दिली नाही सैन्याला. कारण का दिली नाही तर अमेरिकेचा दबाव होता. म्हणून मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे की किती आता इंडियन आर्मीला तुम्ही सांगितले ऑपरेशन करा, करून येतील. आता लाहोर पासून 12 किलोमीटरवर मुरडीके नावाचं गाव आहे, तिथे लष्कर तोयबाचं तळ आहे. तिथे वर्षाला तिथे संमेलन होतात, लाख लोक येतात, पारितोषिके वाटतात काश्मीरवर हे काम केलं. मग असे उघडपणे दहशतवादी तळ पाकिस्तानमध्ये आहेत आणि अमेरिका त्याच्यावर काहीच करत नाही.
आता पर्रिकरनी आणि प्रधानमंत्रीने अमेरिकेवर करार, सुरक्षा करार सही करून आले. आता आपली बंदरं आपण अमेरिकेला देणार आहोत आणि तिकडे अमेरिका पूर्णपणे पाकिस्तानला पूर्ण मदत करते. 12 IMF चे लोन पाकिस्तानने बुडवले तरी 13वे ते देतात आणि वाटेल ते हत्यार वगैरे पाकिस्तानला देतात. अमेरिकेबरोबर आम्हाला जर दहशतवादाविरुद्ध लढायचं असेल तर अमेरिकेने पाकिस्तानबद्दल काय विचार केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्या म्हणून पहिला विषय जो केला पाहिजे सरकारने माझ्या मते की डिप्लोमॅटिक पातळीवर अमेरिकेला स्पष्ट बजावलं पाहिजे, सौदी अरेबियाला स्पष्ट बजावलं पाहिजे की जर तुम्ही पाकिस्तानला मदत करत असाल लष्करी तर आम्ही तुमच्याबरोबर दहशतवादी लढाईत नाही आणि आम्ही तुमच्यावर कुठलाही. आणि दुसरा विषय असा आहे की 7,000 सैनिक मारले गेलेले आहेत. युद्धात सुद्धा एवढे कधी मारले जात नाहीत. दहशतवादामध्ये काश्मीरमध्ये 6,500 जवळजवळ मारले गेलेले आहेत. तर एवढे हत्या झाली आणि पुढे किती तुम्ही वाट बघणार आहात. 17 लोक मेले. तर तुम्हाला एक कायमचं सोल्युशन काढावं लागणार आहे. हे बघा, अमेरिका नेहमी सांगते की युनायटेड अँड स्ट्रॉंग पाकिस्तान इज इंटरेस्ट ऑफ द इंटरनॅशनल सिक्युरिटी. तर माझं म्हणणं एवढंच आहे ते तुमच्या सिक्युरिटीसाठी असेल, आमच्यासाठी नाही. सावंत, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे की आपण डिप्लोमॅटिक फ्रंटवरती सुद्धा आपल्याला नक्कीच काम करण्याची गरज आहे. आणि जसं आता सावंतांनी अमेरिकेचा उल्लेख केला तसं आपल्याला चीन सुद्धा विसरून जमणार नाही. आणि त्याचबरोबर बलुचिस्तानचा मुद्दा सुद्धा, ज्याला आता भारतातर्फे खतपाणी घातलं जातं असं चित्र दिसतंय, तर तो मुद्दा सुद्धा यामध्ये महत्वाचा आहे का. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर ह्याच मुद्द्याला धरून चर्चा करणार आहोत. लगेचच परत येतोय छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे उरी हल्ल्याच्या अनुषंगाने आता भारताने पाकिस्तानला कसं प्रत्युत्तर द्यायचं. ब्रेकपूर्वी ब्रिगेडियर सावंत यांनी अमेरिका आणि त्यांना डिप्लोमॅटिक फ्रंटवरती कसं उत्तर द्यायचं या संदर्भात मुद्दा मांडला. मात्र चीन ज्या पद्धतीने पाकिस्तानला मदत करतंय, चीनचा सुद्धा आपल्याला विसरून जमणार नाही. लेफ्टनंट जनरल पित्रे, चीन जशा पद्धतीने पाकिस्तानच्या फेवरमध्ये आपल्याला दिसतंय त्याचप्रमाणे दुसरीकडे बलुचिस्तानचा मुद्दा सुद्धा आता उभारी घ्यायला बघतोय. या परिस्थितीमध्ये आपण रिटॅलिएटरी मेजर्स घेणं हे कितपत फायद्याचं ठरेल किंवा तोट्याचं ठरू शकेल. नम्रताताई, बलुचिस्तान का जोपर्यंत प्रश्न आहे तो एक एस्केलेशन लॅडर ज्याला म्हणतात, म्हणजे जो संघर्ष आहे तो एका शिडीच्या पायरून दुसऱ्या शिडीच्या पायरीवर वरवर नेला जातो. त्याला एस्केलेशन लॅडर म्हणतात. कुणी एकदम 5वी पायरी चढत नाही, याच्याबद्दल प्रश्न नाहीये. एकदम त्यांनी काहीतरी केलं तर आपण त्याची एकदम त्याचा विस्फोट करायचा असं म्हणणं नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही आता ह्या हल्ल्याचा प्रतिहल्ला किंवा त्याचं प्रत्युत्तर देऊ इच्छिता तेव्हा चीन आहे. बलुचिस्तान हा तर एक त्याचं कारण आहे. आपल्याला ठाऊक आहे की हे जे पाकिस्तान करतंय, आपल्याला ठाऊक आहे की 10 दिवसापूर्वी हफीज सईदनं सांगितलं होतं की आम्ही काश्मीर संपूर्ण भारतीय जवानांची स्मशानभूमी बनवू. हे त्यांच्याकडनं ही विधानं येत आहेत. त्यामुळे हे एस्केलेशन होत चाललेलं आहे. बलुचिस्तान हा याचे कारण आहे, निश्चित आहे, आणि त्याच्यात चीनचा संभाग आहे याचा प्रश्न नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवर कुठली कारवाई करता तेव्हा जर तुम्ही चीनला आत ओढण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल चीन काही करेल का करणार नाही याच्याबद्दल आपण वेगळी चर्चा करू शकू. याच करता मी म्हटलं की हा जो आपण प्रतिहल्ला करणार आहोत हे काही मॅच खेळायची नाहीये. याचे सर्व अंगाने विचार झाले पाहिजेत. चीन या बाबतीत मला नाही वाटत की कधी, आपल्याला ठाऊक आहे की चीन 1965 आणि 1971 मध्ये कधीही पाकिस्तानच्या मदतीला आलेला नाहीये. चीन हा केवळ डिप्लोमॅटिक फ्रंटवर, केवळ मुत्सद्दी पातळीवर काम करतोय. तेव्हा हा जर असा आपण काही प्रतिहल्ला केला किंवा काही कारवाई केली तर त्याच्यात चीनचा सहभाग असेल, पण त्यांचा काय प्रतिसाद असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो आणि त्याच्यामुळे दबून राहण्याचं कारण नाही. पण याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे. आता आधी याबद्दल एक कोणीतरी मुद्दाम उठवला होता. हे फार महत्वाचं आहे की आम्ही हे करू शकू का, याचा प्रतिसाद काय होईल आणि त्याला आम्ही प्रतिसाद देऊ शकू का. बरं, ब्रिगेडियर सावंत, आणखीन एक मुद्दा असा की या भागामध्ये म्हणजे आता जम्मू काश्मीरचा जर विचार करायचा झाला तर या भागामध्ये इंडियन आर्मी आहे, म्हणजे आपलं लष्कर आहे, BSF आहे, CRPF आहे, असे वेगवेगळे फोर्सेस आपले तिथे डिप्लॉइड आहे. इंटर फोर्सेस रिलेशनशिपमुळे या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात का.
हे बऱ्याच अडचणी आहेत आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांनी कारण शांतता होत आली, कारण 8,000 काश्मीरी लोकांचं सैन्य आपण बनवलं आणि बऱ्यापैकी यश आलं सैन्याला. एक लक्षात ठेवा, इथे कसं आहे, सैन्य आपल्या ट्रॅकवर काम करते आणि राजकीय लोक आपल्या ट्रॅकवर काम करते, यात मेळ कुठेच नाहीये. सैन्य कसं प्रोफेशनल आहे, विन द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल, लोकांचे हृदय आणि मन जिंका या पॉलिसीवर सैन्य करतं आणि फार कमी फोर्स वापरतं आणि सैन्याला भारतामध्ये आतंकवादाविरुद्ध लढण्याचा पूर्ण अनुभव आहे आणि सक्सेसफुल आर्मी आहे. तर ह्या परिस्थितीत काय झालं, ह्यांनी सगळ्याकडनं मनमोहन सिंगनी काढून टाकले सैन्य पूर्ण हायवेवरनं आणि BSF आणि CRPF ठेवले. आता मोदी सरकार आल्यानंतर आणखी डिएस्केलेट करण्यासाठी आणखी अनेक तळावरनं, जसं आता तुम्ही बघताय उरीमध्ये ते BSFचे लोक दिसत आहेत आपल्याला फोटोग्राफ. तर त्यामुळे काय झाली, सैन्याला आता म्हणाले की नंतर म्हणाले की हे लोक सैन्याच्या अंडर काम करतील, सैन्याने रिफ्यूज केलेला आहे. कारण बेसिकली कसं आहे, पोलीस दलाचं काम आणि सैन्याचं काम हे फार वेगळं असतं. त्यांची संस्कृती वेगळी असते, त्यांची ट्रेनिंग वेगळी असते आणि मानसिक जी तयारी असते ती वेगळी असते. त्यामुळे सैन्याने रिफ्यूज केलं. मला एकच मुद्दा म्हणायचा आहे की 7,000 सैनिक मारले गेल्यानंतर आपण चर्चा कसली करत बसलोय हुरियत बरोबर इकडे तिकडे. आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आणि अमेरिकेला तो, कारण कारगिल युद्धात अमेरिकेने आम्हाला हल्ला करू दिला नाही, आम्ही अमेरिकेच्या आदेशावर चालणार आहोत का? आता मोदी बरेच काय म्हणाले आणि नवाज शरीफला नोव्हेंबरमध्ये जाऊन मिठ्या मारत बसले. हे काय सिग्नल देताय तुम्ही काश्मीरच्या जनतेला? तुम्हाला कडकच संदेश द्यावा लागेल. जोपर्यंत पाकिस्तान अशा कारवाई करते, पाकिस्तानला जसं जनरल पित्रे म्हणाले, रिटॅलिएटरी हल्ले तर पाहिजेच, पण एक निर्णायक लढा सुद्धा आपल्याला करावा लागला. पाकिस्तानचे 4 तुकडे करावे लागले तरी ते ऑप्शन आपल्याला स्वीकारावं लागणार. कर्नल पटवर्धन, मला तुमच्याकडून वाइंड अप कमेंट हवे, माझी वेळ संपत आलेली आहे. पण आत्ताची परिस्थिती बघता नसलेली पॉलिटिकल विल, म्हणजे नसली तरी सुद्धा आपल्याला ती गोळा करावी लागणार आहे आणि आता स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायची वेळ आलेली आहे. दिस इज द टाइम. बरोबर आहे. दिस इज अ हाय टाइम दॅट पॉलिटिकल लॉर्ड्स ऑफ दिस कंट्री मस्ट डिसाइड टू व्हॉट इज देअर प्रायोरिटी. ही जर प्रायोरिटी त्यांनी डिसाइड केली तर हा प्रश्न केव्हाही सुटू शकतो. पाकिस्तानला 2 किंवा 3 जर दणके मिळाले तर पाकिस्तान आपोआप थंडा पडेल आहे. जसं तिथे आज सांगितलं लोकांनी की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जर आपण गेलो तर चीन आपल्याला आपल्या विरुद्ध ऍक्शन घेईल का? तर घेणार नाही. कारण चीन हा एक व्यापारी देश आहे. आपल्याकडे त्यांचा $200 बिलियन वर आपला तिथे त्यांचा पैसा आपल्याकडे गुंतलेला आहे. ते पाकिस्तानला मदत देतील पण आपल्या अगेन्स्टमध्ये ऍक्शन घेणार नाहीत. त्यामुळे आपण केव्हाही याच्यामध्ये जाऊन पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन आपण करू शकतो. बलुचिस्तान त्यांना नको आहे, तिथे त्यांना ट्रबल नको आहे, कारण तिथनं त्यांचा इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो. त्यामुळे जर आपण बलुचिस्तानमध्ये ऍक्च्युअल काही ऍक्शन घ्यायचा ट्राय केला तर चीन थोडासा आपल्या अगेन्स्टमध्ये जाईल. पण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आपण काही केलं तरी चीन आपल्या अगेन्स्ट जाणार नाही. तर ही पॉलिटिकल विल सगळीकडे पाहून ज्या दिवशी आपले राज्यकर्ते आपले पॉलिटिकल विल बनवतील आणि यावेळेला जसं राम माधवनी सांगितलंय किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता लोकांना जबाब देऊ, तर कदाचित प्लॅन चालू असतील आहे. पण आता हे कसे काय इम्प्लिमेंट होतात हे पाहणं नक्कीच. त्यामुळे आता वेळ आलेली आहे या पद्धतीने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची. राजकीय गोटामध्ये त्यांचे अंतर्गत काय सिक्रेट प्लॅन सुरू आहेत हे आपल्याला माहिती नाहीत आणि ते बाहेर येऊ सुद्धा नाहीये सिक्युरिटीच्या दृष्टीने. मात्र ही वेळ नक्की आहे पाकिस्तानला. जसं आता कर्नल पटवर्धनांनी सांगितलं, 1-2 दणके जर दिले तर पाकिस्तान आपल्या जागी गप्प नक्की बसू शकेल काही काळासाठी. या चर्चेसाठी आपल्याला या 3 मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.